श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. तुमच्या नकळत तुम्हाला बर्बाद करणाऱ्या काही गोष्टी असतात, तर काही सवयी असतात. जर तुम्ही सोडल्या नाहीत तर तुम्हालाच पश्चाताप भोगावा लागेल. समर्थ म्हणाले, अशा कोणत्या गोष्टी आहेत, अशा कोणत्या सवयी आहेत ज्यामुळे आपलं संपूर्णपणे आयुष्य बर्बाद होईल. प्रत्येक वेळेला आपण पाहिलं की आपलं आयुष्य काही मोठ्या धक्क्यांमुळे नाही, तर अशा छोट्या छोट्या सवयींमुळे बर्बाद होत असतं. आपल्याला वाटतं ना, अरे ह्यामुळे किंवा या कारणाने काय आपलं आयुष्य बर्बाद होईल असं वाटतं. पण प्रत्यक्षात त्याचं परिणाम आहेत ना, हळूहळू नंतर दिसायला लागतात. आपल्याला ते कळत नाहीये, परंतु नंतर मग उशीर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता काही वाईट सवयींमुळे मनाची शांतता सुद्धा हरवून जाते, आरोग्य सुद्धा बघा ढासळतं. समर्थ म्हणाले, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सतत नकारात्मक विचार करणं. आता आपण सकाळी उठल्यानंतर सकारात्मक विचारांमध्ये असतो का? नसतोच. कालचे कुठले तरी काही प्रॉब्लेम असतात, घरगुती प्रॉब्लेम असतो, ऑफिसमधले काही प्रॉब्लेम असतात, बघा प्रत्यक्षात आजारपणामधले काही प्रॉब्लेम असतील. संपूर्णपणे निगेटिव्ह नकारात्मक विचारांमध्ये आपला देह उठला जातो. झोपेतून एकदा उठलं की तेच टेन्शन, तेच प्रश्न. समर्थ म्हणाले, नकारात्मक विचार मनात सतत चालू असतात. आता काय करायचं, कसं करायचं, जॉब नाहीये, जॉब मला मिळाला पाहिजे, मनासारखा जॉब प्राप्त होत नाहीये. मग तुमच्या कुठल्याही गोष्टीत तुम्हाला मिळणारा जो आनंद असेल, प्रेरणा असेल किंवा सकारात्मकता अनुभव कसा पाहायला मिळेल? त्यासाठी हळूहळू आपला आत्मविश्वास सुद्धा तेवढाच वाढला पाहिजे. आयुष्याकडे एक निराशाजनक दृष्टिकोन निर्माण करतंय ना, कोण करतंय? समर्थ म्हणाले, मनात जर सतत चिंता असेल, असुरक्षितता असेल, तर मनामध्ये भीती वाटणारच आणि स्वतःचं जीवन तुम्ही कंटाळवाणं करून घेणार. समर्थ म्हणाले, आपल्याला काही गोष्टी सुद्धा टाळता यायला पाहिजेत. काय करतो आपण? आज दिलेलं काम असेल, आपण उद्या करतो. अहो, जे काय करायचं ते आत्ताच केलं पाहिजे ना. कशाला उद्या? उद्याचा दिवस कोणी पाहिलाय? नंतर आपण कोणी आपल्याला काम सांगितलं की नंतर आपण काय बोलतो, नंतर करीन, थोड्या वेळाने बघू, असं म्हणत आपण आजचा दिवस पुढे ढकलत असतो. ही एक वाईट सवय आहे. पण हळूहळू तीच शिस्तबद्धपणा आणि उद्दिष्ट गाठण्याची क्षमता बिघडवते. संधी हातातून आपल्या निसटून जातात. पश्चाताप करायची वेळ येते, तेव्हा आठवतं, अरे जर आपण वेळ दिला असता, वेळेवर बरोबर उपस्थित राहिलो असतो, वेळेवर सर्व गोष्टी केल्या असत्या, तर आज ही मला संधी प्राप्त झाली असती. मग नंतर मग पुन्हा आयुष्यभर संघर्ष करावा लागत असतो. समर्थ म्हणाले, तुम्ही मोठ्या गोष्टी मिळवू शकता, पण तुमच्या सवयी बघा तुमचं स्वप्न अधुरं ठेवत असते. मोठमोठे गोष्टी प्राप्त होण्यासाठी लहान लहान गोष्टी सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सवय प्रत्येकाने सोडली पाहिजे. नकळत कोणती गोष्ट होते, तर आपण एकमेकांशी तुलना करत बसतो. अहो, नेहमी स्वतःला इतरांच्या तुलनेत कमी समजणं ही एक बघा प्रत्यक्षपणे आत्मविश्वास कमी करणारी सवय आहे. कारण प्रत्येकाचा रस्ता हा वेगळा असतो, पण तुलनेसाठी आपण स्वतःचं आयुष्य दुर्लक्षित करत असतो. बरोबर की नाही? मनामध्ये द्वेष निर्माण होतो, स्वतःवरचा विश्वास उडून जातो. समर्थ म्हणाले, यामुळे काय होतं, मानसिकदृष्ट्या आपला देह थकून जातो. आपला दररोज वेळ बघा प्रत्यक्षपणे त्या मोबाईलमध्ये इकडे तिकडच्या गोष्टी ऐकणे यामध्येच आपला संपूर्णपणे दिवस जातो. तासनतास त्या मोबाईलवर आपण बसत असतो. निरर्थक
वेळ आपण वाया घालवत असतो. आयुष्याचं मौल्यवान वेळ जर आपण खाऊन टाकलं बघा, तर बघा प्रत्यक्षात आपलं लक्ष आपल्या अभ्यासाकडे, कामाकडे, कुटुंबासाठी उरतच नाही ना. मन मग थकल्यासारखं वाटतं. समर्थ म्हणाले, डोळे दुखतात, डोकं दुखतं, कशामुळे? बरोबर की नाही? समर्थ म्हणाले, आयुष्याचं नियंत्रण तुमच्याकडं बघा, प्रत्यक्षात पाहायला जर गेलं, आयुष्यात एक प्रकारे नियंत्रण असणं गरजेचं आहे. शारीरिक हालचाल, समर्थ म्हणाले, आपण मैदानी खेळ खेळत नाहीये, दिवसभर बसून राहतो. त्यामुळे काय होतं, शरीर आतून कमकुवत होतं. सुरुवातीला फरक कळत नाहीये, पण नंतर बघा हळूहळू थकवा जाणवतो, वजन वाढतं, अनेक आजार आपल्याला प्राप्त होतात. नंतर ते त्रास देणारे बघा प्रत्यक्षात जे रोग आहेत, आजार आहेत, त्यामुळे प्रत्यक्षात आपल्याला बघा एक प्रकारे व्यायाम करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आपण काय करत असतो, एकमेकांच्या तक्रारी एकमेकांसमोर सांगत बसतो. समर्थ म्हणाले, तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये किंवा नशिबाविषयी तक्रार करत राहता, तेव्हा तुमचं लक्ष तुमच्या समस्यांवरच राहत असतं. उपाय शोधण्याऐवजी तुम्ही त्रास घेण्यातच अडकून पडता. उपाय शोधा ना. तुम्ही त्रास घेऊन बसलात, बरोबर की नाही? आपल्याला एखादा आजार जर झाला ना, तर आपण तो आजार घेऊन बसतो. अहो, उपाय शोध ना. हा आजार कसा बरा होईल, यासाठी काय करावं लागेल, बरोबर की नाही? समर्थ म्हणाले, प्रत्यक्षात चुकीच्या लोकांमध्ये वेळ घालवणं, ज्यांचे विचार, त्यांचं वर्तन, स्वभाव, त्यांचं बोलणं संपूर्णपणे नकारात्मक असतं, अशा लोकांमध्ये आपला वेळ वायाच घालवू नका. तुमच्या जे काही ध्येय असतील, प्रेरणा असतील, सकारात्मकता, दृष्टिकोन बघा, यामध्ये तुमचं लक्ष असणं आवश्यक आहे. तुमचं मानसिक आरोग्य न बिघडण्यासाठी तुम्हाला बघा तुमच्या दृष्टिकोनामध्ये उत्तम प्रकारे वाढ दिसली पाहिजे. आता आपल्याला एक सवय असते, ती म्हणजे उशिरा झोपायची, बरोबर की नाही? उशिरा झोपलो मग आपण लवकर उठणार आहोत का? सवय आपण प्रत्येकाने पाहिली पाहिजे. अहो, आपण उशिरा झोपतो आणि उशिरा उठतो, आपल्याला कळत पण नाहीये सूर्योदय कधी झाला, बरोबर की नाही? म्हणजे समर्थ म्हणाले, रोज उशिरा झोपणं, पुरेशी झोप न घेणं, झोपेच्या वेळेकडे दुर्लक्ष करणं, यामुळे काय होतं, शरीर सुद्धा थकलं जातं आणि मन सुद्धा थकलं राहतं. त्यामुळे बघा मेंदूच्या कार्यक्षमतेवर याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून समर्थ म्हणाले, ही सवय प्रत्यक्षपणे कमी झाली पाहिजे. आपण पैशाचा विचार न करता बघा बिनधास्तपणे खर्च करतो. काय वाटतं, जेव्हा प्रत्यक्षातपणे आपण दुसऱ्यांचा पैसा जेव्हा खर्च करतो तेव्हा आपल्याला मजा वाटते, परंतु स्वकष्टाने बघा कमवण्याचा प्रयत्न करा आणि खर्च करा, बघा किती आपण बचत करतो. कारण का, तेवढी मेहनत आपल्याला ती डोळ्यांसमोर दिसत असते, जाणवत असते, बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, आर्थिक नियोजन सुद्धा करणं फार महत्त्वाचं आहे. या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. तुम्हाला प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, स्वतःकडे वेळ न देणं, दिवसभर दुसऱ्यांसाठी धावपळ करत स्वतःसाठी वेळच उरत नाहीये. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्या देहाला अस्वस्थता जाणवत असते, मग ती अस्वस्थता न जाणवण्यासाठी आपल्याला काय करायला हवं हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. समर्थ म्हणाले की दुसऱ्यांना सतत खुश ठेवण्याचा आपण प्रयत्न करत राहतो, बरोबर आहे, परंतु दुसऱ्यांच्या अपेक्षानुसार वागणं म्हणजे स्वतःच्या इच्छेला दबावत जाणं. आपल्याला सुद्धा इच्छा आहेत, त्या इच्छा सुद्धा आपल्या बघा पूर्ण झाल्या पाहिजेत. आयुष्य प्रत्येकाला प्राप्त करून दिलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, स्वतःसाठी जगणं ही जबाबदारी आहे, पण स्वार्थीपणा नको.
सतत मागे वळून पाहणं. समर्थ म्हणाले, तुला तुझ्या आयुष्यात झालेल्या चुका, अपयश, दुःख याचा विचार करत राहिल्यास संपूर्ण जो आता वर्तमान काळ जगत आहेस त्याची तू मजा पूर्णपणे घालवत आहेस. मग काय कमावलंस? काहीच नाहीये, बरोबर की नाही? जर आपण भूतकाळाचा विचार करत बसू तर वर्तमान काळ हरवून भविष्यकाळ कसा तुझा उज्ज्वल निघेल. समर्थ म्हणाले, म्हणून त्यामध्ये अडकून न राहता काय करा ते आत्ता करा. आत्ताच्या घडीला उत्तम प्रकारे कार्य कर. स्वतःवर विश्वास ठेव. आणि स्वतःवर जर विश्वास ठेवलाच नाही ना, समर्थ म्हणाले, आत्मविश्वास जर गमावलास ना तर मानसिकरित्या अनेक प्रकारच्या संधीसुद्धा निघून जातील आणि आरोग्यसुद्धा बघा तुला साथ देणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.